नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे। राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मीसागर जलाशय असं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारले, भातसा। भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधला प्रकल्प आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सह्याद्री। बघा आता सह्याद्री या प्राकृतिक विभागाचं हवामान कसं आहे। सह्याद्री बघा या प्राकृतिक विभागाचं हवामान विद्यार्थी मित्रांनो थंड आणि आर्द्र या प्रकारचं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामधला बोर। महाराष्ट्र राज्यामधला बोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो। प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं, उष्णकटिबंधीय सदाहरित वने। उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये खालीलपैकी किती सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो। 200 सेमीपेक्षा अधिक या ठिकाणी पाऊस पडतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये। महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे। गाव पाडेगाव बघा जिल्हा सातारा या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, कंधारचा किल्ला। कंधारचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामध्ये कंधारचा किल्ला आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं, कयाधू। कयाधू ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे। कयाधू ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते। बघा विद्यार्थी मित्रांनो कयाधू ही नदी हिंगोली जिल्ह्यामधून वाहते पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं, मोडक सागर हे धरण। मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे। वैतरणा नदीवर कोणतं धरण आहे, वैतरणा या नदीवर मोडक सागर बघा हे धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक बघा 10 या ठिकाणी काय विचारलं, बीड। बीड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याकडे अग्रवाल एक्झाम कार्ड या पब्लिकेशनची बघा काही महत्त्वपूर्ण पुस्तके आपल्याकडे आलेली आहेत। बघा पुस्तकाचं नाव या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह मॅथ शॉर्टकट सिक्रेट्स। विद्यार्थी मित्रांनो पहा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे। SSC असेल, बँक असेल, रेल्वे एक्झाम असेल, डिफेन्स एक्झाम असेल, पोलीस भरती असेल, बघा तुमची कोणतीही परीक्षा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे। बघा ज्यांना कोणाला बघा हे पुस्तक घ्यायचं असेल तर ॲमेझॉनवर या ठिकाणी हे पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। बघा आपल्याकडे अजून या ठिकाणी एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव पहा स्टॅटिक GK। बघा सर्व प्रकारचे GK विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत। बघा तुमची SSC असेल, अग्निवीर एक्झाम असेल, बघा या ठिकाणी NDA एक्झाम असेल, SSC रेल्वे, बघा ऑल एक्झाम, बघा तुमची बघा विद्यार्थी मित्रांनो कोणती बघा परीक्षा असू द्या, शालेय अभ्यासक्रमामध्ये बघा कोणती या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम असू द्या, सर्व बघा प्रकारच्या एक्झामसाठी विद्यार्थी मित्रांनो हे स्टॅटिक GK बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे। हे पण पुस्तक विद्यार्थी मित्रांनो ॲमेझॉन या ठिकाणी अवेलेबल आहे। आपल्याकडे बघा अजून या ठिकाणी एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव पहा कॉम्पिटेटिव्ह रिझनिंग शॉर्टकट सिक्रेट्स। बघा विद्यार्थी मित्रांनो रिझनिंगसाठी आपल्याकडे या ठिकाणी बघा शॉर्टकट या ठिकाणी की या पुस्तकामध्ये सर्व प्रकारच्या या ठिकाणी शॉर्टकट की या पुस्तकामध्ये रिझनिंगच्या या ठिकाणी दिलेले आहेत। बघा तुमची कोणती या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, बघा सर्वांसाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहेत। बघा शालेय अभ्यासक्रमासाठी बघा पण हे पुस्तके महत्त्वपूर्ण असणार आहेत। ज्यांना कोणाला बघा पुस्तके घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲमेझॉनवरून या ठिकाणी तुम्ही पुस्तके या ठिकाणी घेऊ शकता। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अंजनेरी। अंजनेरी बघा हे प्रमुख शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। अंजनेरी बघा हे प्रमुख शिखर कुठं असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। अंजनेरी बघा हे प्रमुख शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, धुळे। धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे।
बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आहे. कोकणामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्यांची संख्या एकूण 7 आहे. विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची संख्या एकूण 11 आहे. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे, बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. विषय क्रमांक पुढचा, गरमसूर डोंगर. गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खंडाळा सह्याद्री पर्वत. खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? आज बघा ही नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय? तापी आणि पांझरा. तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? मित्रांनो मुदावड, जे की बघा धुळे जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा या दोन नद्यांचा संगम होत असतो. विषय क्रमांक बघा 6 या ठिकाणी काय विचारलाय? डिंबे हे धरण. डिंबे हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे? घोड नदीवरचं धरण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, माणिकडोह. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 सहाजी सागर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प. आता महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर. यांची क्षमता विचारली किती मेगावॅट आहे? 1400 मेगावॅट आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 मौदा. मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मौदा या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्येच आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या ठिकाणी कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात? खडक बघा खडक हे कशाचे विद्यार्थी मित्रांनो? खडक मूलतः हे काय असतील? खनिजांचं मिश्रण असतात, खनिजांचे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, स्तरित म्हणजेच काय? गाळाचे खडक यांचा कालखंड कोणता आहे? स्तरित म्हणजे काय? गाळाचे खडक यांचा कालखंड कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो यांचा कालखंड गोंडावणा कालखंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1966 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो सिकॉमची स्थापना झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे? आता लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? लाख उद्योग विद्यार्थी मित्र महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये चालतो पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. साजरा करण्यात येतो. आता केरळ या राज्यामध्ये कोणता सण असतो? ओणम. ओणम बघा सण विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये असतो. कार्निवल हा सण कुठं असतो? कार्निवल बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. कार्निवल हा सण कार्निवल बघा सण विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य केलं पाहिजे. पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये विचारले सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर केलं पाहिजे. गुजरात राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. मधुबनी हा चित्रकला प्रकार विद्यार्थी मित्रांनो बिहार राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. रघुराम राजन द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या अतिपूर्व सीमेवरून बघा खालीलपैकी कोणती नदी वाहते? महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी कोणती नदी आहे? त्याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. इंद्रावती नदी विद्यार्थी मित्रांनो अति बघा पूर्वेकडून वाहणारी नदी आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर केलं पाहिजे महर्षी कर्वे यांनी. विद्यार्थी मित्रांनो, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते? महात्मा ज्योतिबा फुले. विद्यार्थी मित्रांनो, हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा हवेमार्फत पसरणारा रोग खालीलपैकी कोणता आहे? हवेमार्फत पसरणारा रोग खालीलपैकी कोणता असेल? विषमज्वर, गोवर, कावीळ, कॉलरा. आता याचे योग्य उत्तर केलं पाहिजे गोवर. विद्यार्थी मित्रांनो, हवेमार्फत या ठिकाणी पसरणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव आभळ अरण्य आहेत? कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त आभळ अरण्य असतील? बघा विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त आभळ अरण्याची संख्या आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये खारफुटी वनाचं सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात जास्त खारफुटी वनाचं क्षेत्र कुठं असेल? केरळ बघा या राज्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वनाचं क्षेत्र आहे. विषय क्रमांक पुढचा गुसाडी बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकप्रिय नृत्य आहे? गुसाडी. आता गुसाडी हे लोकनृत्य कुठलं असेल? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे गुसाडी. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लोकनृत्य तेलंगणा राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. बघा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? पोक्सो. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोक्सो हा कायदा काय असेल? लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणे यांच्या संबंधीचा कायदा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महादेव डोंगर रांगा. आता महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नद्याची खोरी वेगळी झालेली आहेत? महादेव डोंगर रांगामुळे पहा कृष्णा आणि भीमा यांची बघा खोरी वेगळी झालेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचार? अमरावती जिल्ह्यामध्ये. आता अमरावती जिल्ह्यामध्ये विचारले सातपुडा रांगांना खालीलपैकी काय म्हणतात? आविलगड टेकडे असे म्हणतात पहा अमरावती जिल्ह्यामध्ये. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय? नंदुरबार आणि जळगाव. आता या ठिकाणी बघा 2 जिल्हे आहेत. नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारे ते महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय? पश्चिम महाराष्ट्र. आता पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल? पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलंय? तारामती हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचे तारामती हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. तारामती बघा हे पर्वत शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं? कोयना. बघा आता कोयना या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? शिवाजी सागर जलाशय असं आहे. बघा कोयना या धरणाच्या जलाशयाचं नाव हे शिवाजी सागर जलाशय असं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? धरणे आणि नदी. आता या ठिकाणी धरणे आणि नदी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता भंडारदरा हे धरण कुठं असेल? भंडारदरा बघा धरण विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीवर आहे. बरोबर आहे. आता गंगापूर हे धरण कुठं असेल? गोदावरी नदीवर आहे. बरोबर आहे. मोडक सागर बघा हे धरण कुठं आहे? वैतरणा नदीवर आहे. बरोबर आहे. राधानगरी हे धरण कुठं असेल? राधानगरी हे धरण पहा भोगावती या नदीवर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चुकीची जोडी आहे. क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? तर सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. महाराष्ट्राची भूमी ही बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा दख्खनच्या पठारावर. आता बघा दख्खनचा बघा जो काही पठार आहे कापसाची काळी कसदार मृदा बघा तिला खालीलपैकी काय म्हणतात? कापसाची काळी कसदार मृदा आपण तिला काय म्हणतो? रेगुर मृदा म्हणतो. कापसाची काळी कसदार म्हणजे रेगुर मृदा होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा महादेव डोंगर रांगा. आता महादेव डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये यांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महत्त्वपूर्ण पहा सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा राधानगरी या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. लक्ष्मीसागर जलाशय हे राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव लक्ष्मीसागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा विष्णुपुरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे?
विष्णुपुरी हे धरण कुठं असेल? विष्णुपुरी बघा धरण विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि ते गोदावरी नदीवरचं एक महत्त्वपूर्ण धरण आहे. विष्णुपुरी हे धरण गोदावरी नदीवरचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? याला पाहिजे सन 1996 या वर्षी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? फेकरी बघा विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामधल्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन. आता वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा सर्वांचे उत्तर येईल का? वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा काय असेल? सन 1972चा या ठिकाणी कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य. आता कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कुठं आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधले पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य कोणतं असेल? बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रामधलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य म्हणजे सागरेश्वर हे अभयारण्य होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोठं असेल? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बुलढाणा आणि अकोला. बघा या ठिकाणी 2 जिल्हे आहेत. बुलढाणा आणि अकोला हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? बुलढाणा आणि अकोला बघा हे जिल्हे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारे ते जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? आता महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विचारले बघा, पूर्व पश्चिम किती असेल? 700 किमी आहे का? 800 किमी आहे का? 900 किमी किती? पूर्व पश्चिम महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार या ठिकाणी 800 किमी आहे बघा, 800 किमी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोकणच्या दक्षिण भागामध्ये झाला होता प्रश्न आपल्याकडे. कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति जास्त पावसामुळे या ठिकाणी जांभा खडक आढळतो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये अति पूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे कोणता असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये अति पूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा गडचिरोली हा जिल्हा काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये अति पूर्वेकडचा तो जिल्हा आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 30 काय विचारलाय? गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो गरमसूर डोंगर काय असेल? नागपूर जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कुठे होतो? बघा हा PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. खडकवासला. आता खडकवासला हे धरण कोठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. सर्वांना माहीत आहे खडकवासला हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये. कोणत्या नदीवर आहे? आंबी नदी, सिंदफणा, मुळा यापैकी नाही. खडकवासला बघा धरण कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? मुळा नदीवरचं बघा धरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण. बघा सर्वांनी सांगायचे कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली घाट लागतो पहा. कुंभार्ली घाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लाख उद्योग विचारले महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? कुठे चालतो महाराष्ट्रामध्ये लाख उद्योग? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर येईल का? लाख उद्योग महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने लाख उद्योग चालतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. आता एप्रिल आणि मे महिना म्हणजे कोणता असतो? उन्हाळा असतो पहा. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाच्या सरी पडतात. त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा जे काही पाऊस पडतो आपण त्यांना काय म्हणतो? आंबेसरी म्हणतो बघा, आंबेसरी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कुठं असेल? बघा सर्वांनी सांगायचे गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोसी खुर्द बघा हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. सर्वांनी सांगायचे थंड आणि आर्द्र. थंड आणि आर्द्र हे हवामान सह्याद्री पर्वताचं आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता महाराष्ट्र राज्यामध्ये असा एक कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनांचं प्रमाण आहे? सर्वात जास्त वनांचं प्रमाण असणारा महाराष्ट्रामधला गडचिरोली हा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3.
विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये दर किती वर्षांनी व्याघ्र जनगणना केली जाते? महाराष्ट्रामध्ये व्याघ्र जनगणना किती वर्षांनी केली जाते? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, 4 वर्षांनी. महाराष्ट्रामध्ये बघा दर 4 वर्षांनी व्याघ्र जनगणना या ठिकाणी केली जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते?